ब्लॅक बेल्टच्या एक्झाम बद्दल मी सांगतो, कारण काल ती जेव्हा आली रात्री घरी अक्षरशः अशी येत होती, ती झोपली तशीच घरी. तर तिचं बॉडी खूप पेन होतं ना, तर तिची मम्मी बोलीची मॉलिश करूया. तिला माहिती पण नाही, ती झोपलेली होती. आणि जेव्हा तिने मॉलिश करताना बघितलं तर पूर्ण तिच्या असे काळे असे मुक्कामार जसा लागतो ना अंगावर, जो तिची प्रॅक्टिस 2 दिवसची ब्लॅक बेल्टला गेलेली. ब्लॅक बेल्ट प्रॅक्टिस म्हणजे मिलिटरीला जशी प्रॅक्टिस असते तशीच असते. आम्हाला वाटलं की उद्याही जाईल की नाही याची गॅरंटी नव्हती, पण कॉल टाइम तिला आला. सकाळी तिला मी सोडून आलो अर्धवट, की खूप म्हणजे तिला म्हणजे काय बोलायचं समजत नाही. की ती जेव्हा नॅशनल साठी चेन्नईला जवाहरलाल नेहरू स्टेडियम तिकडे नॅशनल खेळायला गेलेली, आणि आम्ही इकडे खूप वाट बघतो तिला मिळेल की नाही, गोल्ड मेडल मिळेल की नाही. कारण तिने प्रॅक्टिस नाही केलेली, कारण तिला शूटमुळे ना हार्डली 2-3 दिवसात प्रॅक्टिस, नॅशनलला खूप वर्षाची प्रॅक्टिस लागते. तर आम्ही गेलो, तुझी इच्छा आहे ना, जा, नाही मिळालं तरी चालेल, तू इच्छा पूर्ण कर. तर तिने दोघांना कनेक्ट केलेला व्हिडिओ कॉलमध्ये, आणि आम्हाला असं मी हात ठेवला आणि हात काढून असं मेडल दाखवला. दोघेही आम्ही रडायला लागले. आतापर्यंत जे काही मिळालंय ना ते सगळं माझ्या मम्मी पप्पांमुळे मिळालंय. आणि पेरेंट्सचा जर सपोर्ट नाही आहे ना तर काहीच नाहीये आयुष्यात, काहीच नाही. पेरेंट्स किंवा जर मला सख्खे भाऊ बहीण असते तर त्यांचा सपोर्ट, बट त्यांच्यामुळे सगळं आहे. आणि ते इतकी सेवा करतात, इतके लाड करतात, सगळे हट्ट पुरवणार, सगळे करणार, सगळं. आणि जे काय ते म्हणतायत की सगळ्यांची रिस्पेक्ट करते, मोठ्यांना उलट नाही बोलत, हे लहानपणापासून हे त्यांनीच ते संस्कार दिलेत मला. प्राप्ती खूप समजूतदार असा, सगळ्यांची रिस्पेक्ट करता, आणि खरोखर आमका अभिमान असा की सगळ्यांका मुलगी असावी तशीच. कारण तिने मुलाची पण आमची इच्छा पूर्ण करून टाकल्याने, कारण खूप मस्तीखोर असा. तिचे फ्रेंड जास्त असत ना, जास्त जेंट्स असत मुलं. म्हणजे ती लहानपणापासून फायटिंग वगैरे. एक किस्सो मी सांगते तुमका. आमच्या बाजूक ना एक मारवाडी रिंकू म्हणून जैन, तिका राग खूप येता, म्हणजे तिका भडकवलं ना, मग कोण पण असू तर तो तिका चिडवत होतो चिमटे काढून. एक असा मारल्यावर तो डायरेक्ट आडवच झालो. आणि लग्नाचं तुम्ही बोलला तर लग्नाचं तिचं सीन आहे, तर खरोखरच आम्हाला रडू आला की फ्युचरमध्ये कधीच लग्न होईल आणि ही जाईल. म्हणजे ते बोलतात ना की एक भावनिक क्षण होते. तर तो एक खूप आम्हाला म्हणजे इमोशनल बोलू शकतो ते, की कधी ना कधी ती वेळ आमच्यावर पण येणार. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वामध्ये स्वागत करते. फादर्स डे येत आहे आणि आता माझ्यासोबत एक मस्तीखोर अशी बाबा आणि मुलीची जोडी आहे. त्यांचं खुसूर आल्यापासून सुरू आहे. तर मला विचारायची, अशी मस्ती नेहमीच करता, सो हिच्यासाठी किंवा हिच्या करिअरसाठी जे तुम्ही काही केलंय आणि त्याची सुरुवात कशी झाली ते ऐकायचंय. तिचं करिअर सुरुवात वयाच्या 6व्या वर्षापासून झाली. आज जी ज्या स्टेजला आहे त्यामध्ये तिची मेहनत स्वतःची खूप आहे. आई वडील म्हणून आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण केलं, ही गोष्ट वेगळी. पण तिने स्वतःहून ती मेहनत, कारण जवळजवळ मराठी 6 वर्षापासून सुरुवात केली. 2 वर्ष तिला कामच नव्हतं, आणि ती खूप लहान होती त्यावेळेला, म्हणजे 6 वर्षाचीच होती मला वाटते. तर स्कूलमधनं ते तिला विचारायची तिची फ्रेंड कि तुझे तो काम मिलता नहीं है ना, तो क्यों जाते, इधर ही हम लोग मस्ती करेंगे. तर ती लहान आम्हाला घरी विचारायची की मम्मी डॅडी मला तर काम भेटत तर तुम्ही कशाला घेऊन जाता. तर त्यावेळेला पण आम्ही एक स्मार्टली आन्सर तिला केलं की कामासाठी नाही, तुला प्रॅक्टिस म्हणून आम्ही जातोय. आणि आम्ही राहतो ऍक्च्युअल मध्ये मेन लाईनला, आणि शूटिंग साऊथ मुंबईला, आणि शूट वगैरे जे पण ऑडिशन्स वगैरे होतात ते वेस्टर्न लाईनला होतात. म्हणजे आम्हाला वाया ट्रॅव्हल करायला लागतं. फॉर एक्झाम्पल आम्ही सँडासोडवरनं जर एखाद्या वेस्टर्न लाईनला जायचं असेल तर वाया दादर, म्हणजे अंधेरीला एक शूट, म्हणजे ऑडिशन, त्यानंतर कांदिवली, बोरिवली, म्हणजे एका दिवसाला आम्ही जवळजवळ 5 ते कमीत कमी 4 ते 5 ऑडिशन दिलेत. म्हणजे सकाळी आम्ही जायचे 8ला, आमचं शेड्यूल रोज असायचं, ते संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत. ऑडिशनला पण 200-300 लोकांची रांगा अक्षरशः लागलेल्या असायच्या. मग त्यामधनं ती हळूहळू तिला म्हणजे जे काम मिळायला लागलं, तिचा पण आत्मविश्वास वाढायला लागला की मी जे केलं ते हळूहळू मला मिळायला लागलंय. म्हणजे त्यामध्ये आम्हाला प्राऊड वाटतो
एक मुलगी असून म्हणजे मुलाची आणि मुलीची दोघांची पण आमची इच्छा तिच्या मार्फत कारण प्रत्येकालाच माहिती आहे ती सोशल मीडियावर ती मस्तीखोर खूप आहे आणि असं नाही की प्रेमळ पण खूप आहे. मोठ्यांचा रिस्पेक्ट कसा करायचा वगैरे ते तिला माहित आहे. आणि मला ह्याच्यामध्ये ऍड ऑन करायला आवडेल की ऑब्व्हियसली माझी मेहनत ती तर नंतर स्टार्ट झाली जेव्हा मला कळायला लागलं, पण त्याआधी सुरुवात तर मम्मी पप्पांनी करायला लावली. जिथे माझा मोरल डाऊन झालं, मी डिमोटिवेट झाले, तेव्हा मम्मी पप्पांनी सांभाळलं किंवा सपोर्ट केला, मोटिवेट केलं मला. आणि खूप मला आताही असं ऐकायला मिळतं बऱ्याचशा आर्टिस्ट कडून किंवा लोकांकडून की तू किती लकी आहेस, तुला माझी जी पहिली लीड होती ती मला 18व्या वर्षात मिळाली होती. आय वॉज 18 years old. तर की तुला एवढ्या लवकर लीड मिळाली आणि ती सिरियल संपताच दुसरी लीड मिळाली, खूप लकी आहेस. बट नाही, विचार करा मी 6 years म्हणजे किती झाले 13-14 वर्ष, 13-14 वर्ष एवढ्या वर्षांपासून काम करून मग लीड मिळाली. म्हणजे त्याचा वनवास रामाचा म्हणजे इझी काहीच नाहीये. तुम्हाला सगळं स्ट्रगल करून मिळवावं लागतं. कारण ह्या इंडस्ट्रीमध्ये माझं कोणीच नाहीये, म्हणजे काका मामा कोणीच नाही, आमच्या एरियामधून कोणीच नव्हतं, त्यामुळे काही माहीतच नव्हतं या इंडस्ट्रीबद्दल. सो इथपर्यंत यांच्यामुळे पोहोचते. आणि अजून एक मला ऍड करायला लागेल, सांगावंसं वाटेल, आम्ही लहानपणी म्हणजे आम्ही जेव्हा कुठल्या प्रोग्रामला जायचे तर सेंटरला असे सेलिब्रिटी जायचे ना, आम्ही साईडला असे बघायचे हाय तर तिथे आम्हाला असं कुठेतरी वाटत होतं कधी प्राप्ती कधी येईल सेंटरला आणि लोक आम्हाला हाय करतील. पण आज ती वेळ आणली आहे प्राप्तीमुळे, त्याबद्दल खरोखरच आम्ही म्हणजे आई वडील म्हणून तिचा मनापासूनच आभार मानू. आणि आई वडील आणि सगळ्या मुलांना आई वडिलांचा सपोर्ट असायलाच पाहिजे, असं ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर आहे. जर आई वडिलांचा सपोर्ट असेल, शेजार पाजार नातेवाईकांचा काही संबंध नसतो, आई वडील जर आपल्या मुलांच्या मागे असतील तर तुम्ही चंद्रावर पण जाल, तेवढी गॅरंटी आम्हाला आहे. त्याच्यामुळे सगळ्या पालकांना माझ्याकडनं एक मेसेज असेल की आपल्या मुलांना असं नाही की त्यांना ऍक्टिंगच करायचे, जो पण त्यांना जी फील्ड त्यांना निवडायची असेल 100% तुम्ही त्याला सपोर्ट करा, नक्की ते तुमचं नाव लौकिक करतील. पण जसं तुम्ही म्हणालात की शेजारी पाजारी नाही, नातेवाईक नाही, फार असे बोलतात ना, नावं ठेवणारी लोकांना जर सोडलं आणि आपण आपल्या मुलांना सपोर्ट केला आणि ते पुढेच जातात. हिने जसं तुम्ही म्हणालात की हिने खूप लहान वयापासून सगळ्या गोष्टीला सुरुवात केली. 6 वर्ष म्हटलं अगदी शाळेची सुरुवात असते आणि मग शाळा बुडवणं, मग एक असतं ना की कुठेतरी इन्सिक्युरिटीज येते, सगळ्यांनाच येते की ह्या कशी करू शकतात आणि ही लोक ह्या मुलीला कसं सपोर्ट करतात. आणि मोस्टली मुलीला सपोर्ट करताना हा मुद्दा उठतोच की तू मुलीचं शिक्षण बुडवून कसं काय सपोर्ट करू शकतोस. आणि मग शेजारी पाजारी नातेवाईक या सगळ्याच गोष्टी येतात. मग त्या तुम्ही क्रिटिसिझमला कसं फेस केलं? स्कूलमधनं सपोर्ट केला नो डाऊट, थोडासा, कारण तिचे खूप सुट्ट्या ऑडिशनमुळे सुट्ट्या व्हायच्या, तर आम्ही स्पेशल परमिशन घेतली प्रिन्सिपल कडनं ऍज अ ऍक्ट्रेस म्हणून. कारण बहुतेक स्कूलला असे असतात एक्सेप्शनल केसेस, तर स्कूलनी सपोर्ट केला, म्हणजे ठीक आहे. पण हिला आम्ही एक सुरुवातीलाच सांगितलेली गोष्ट, तू ऍक्ट्रेस होशील पण तुला शिक्षण हे पूर्ण करायचंच आहे, मिनिमम तुला ग्रॅज्युएशन करायचं आहे, तर तरच आपण मग पुढे आपण जाऊया. तर ती बोलली ठीक आहे मी दोन्ही पण बॅलन्स करेन. पण त्यानंतर मग आम्ही डिसिजन घेतला, बोलले ठीक आहे तू मग करिअर, मग त्याच्यामध्ये मग आम्ही ते सॉर्ट आउट झालं. स्कूल नंतर कॉलेजमध्ये पण ते चॅलेंजेस आले, सुट्टी वगैरे. कॉलेजमध्ये कमी झालं, पण स्कूलमध्ये होतं, कारण कसं ती सेकंडला होती, 6 वर्ष म्हणजे सेकंडला, तर सुरुवातीला जेवढ्या तिथे सुट्ट्या व्हायच्या, पण स्कूलनी पण आम्हाला सपोर्ट केला, त्याबद्दल पण स्कूलचा आणि कॉलेजचा पण मनापासून धन्यवाद. प्राप्ती, तू काय सांगशील? अगदी लहान वयापासून तू म्हणते, आणि तुझे बाबा बोलता बोलता मला पण बोलले होते की 2 वर्ष अगदी तुला काही नव्हतं, पण नाट्य शिबिर तू जेव्हा फर्स्ट टाइम अटेंड केलंस तेव्हा तुझ्या मनात आलं होतं अरे मला किती छान वाटते. काही आठवत आहेत का तुला गोष्टी? आय रिमेंबर मी ना एकदा ऑडिशनलाच गेले होते रघुलीला मॉलमध्ये. रघुलीला मॉलमध्ये. आणि तेव्हा ऍक्टिंग वगैरे इतकं फार माहित नव्हतं, आणि तेव्हा ते तसे ऑडिशन्स असायचे, त्या व्हाईट बोर्डवर नाव लिहायचं, प्रोफाईल, आणि मग रेफरन्स दिलाय, हाईट, एज वगैरे, तो काळ होता. आणि तेव्हा आम्ही रघुलीला मॉलमध्ये गेलो. सो आमचं ठरलेलं असायचं, अंधेरीला ऑडिशन असलं तर इन्फिनिटी मॉलमध्ये खायला जायचं, किंवा अंधेरी स्टेशनला जो मॅकडी आहे तिथे, कांदिवलीला असलं तर रघुलीला मॉल. आणि हा मी रोज जायचो, रोज, म्हणजे डॅडी ऑफिसमधून हाफ डे घेऊन रोज ऑडिशन्सला यायचे. तर रघुलीला मॉलमध्ये गेलो होतो, आणि एक
रॅन्डम सर भेटले होते आम्हाला. त्यांचं नाव मला आता इतकं लक्षात येत नाही, बट ते सर भेटले होते आणि त्यांच्याबद्दल आम्हाला कोणीतरी सांगितलं थर्ड पर्सननी की हे ऍक्टिंग शिकवतात. रघुलीला मॉलमध्येच एका स्टुडिओमध्ये त्यांचे वर्कशॉप स्टार्ट होते. तर मी तिथे गेले आणि आम्ही वर्कशॉप अटेंड केलं. आठवड्यातून 2 दिवस वगैरे असे 3-4 दिवस मी अटेंड केले. पण त्यांनी ते फक्त सांगायचं की तुम्ही दोघं, मम्मी पप्पाने, तुम्ही दोघं फिरून या मॉलमध्ये, 2 तासानंतर येऊन हिला भेटा. आणि मग एक अख्खं मोनो ऍक्ट ते तयार करून घ्यायचे माझ्याकडून आणि त्याच्या व्हिडिओज माझ्या पप्पांनी युट्यूबला टाकले आहेत. सर्च करणार आहेत आता तू मला प्राप्ती लहानपणीचा ऑडिशन व्हिडिओ वगैरे सर्च होणार आता. ओ गॉड. आणि मॉम डॅड वॉज शॉक्ड कारण ऍक्टिंगचा ए पण येत नव्हतं. ऍक्टिंग काय ते माहित नव्हतं. एवढीशी चिल्लूशी होती आणि तेव्हा त्यांनी ते पाठांतर पण करून घेतलं सगळं. तर तेव्हा माझी सुरुवात अशी झाली की तिथून ऍक्टिंग थोडी कळायला लागली. आणि मग नंतर एक वर्कशॉप केला होता मी. हरेंद्र सर ना, हरेंद्र जाधव म्हणून एक आहेत सर, जे आता कास्टिंग डिरेक्टर पण आहेत, डिरेक्टर पण आहेत. तर त्यांचा मी एक वर्कशॉप केला होता आणि तेव्हा मी एकटीच होते जी 9-10 वर्षाचे होते. बाकी सगळं 30-40 वर्षाचे. बापरे. त्यांच्यामध्ये मला काही कळेना ते कोणता स्किट बसवतात, माझ्या डोक्यावरून जात होतं सगळं. यामध्ये मला ऍड ऑन करायला लागेल की जेव्हा आम्ही त्यांच्याकडे विचारलं की हिला तुमच्या इथे वर्कशॉपला घ्याल का, तर त्यांनी पहिले हेच विचारलं. ती लहान होते तेवढे ना, आम्ही नाही शिकवू शकत, आम्ही लहान मुलांना शिकवत नाही, अबो 25-18 अबो असेल तर आम्ही काय बोलले, फक्त तुम्ही 2 दिवस तिला शिकवा, नाहीतर मग तुम्ही रिटर्न पाठवा. पण 2 दिवसानंतर त्यांनाही एवढी आवडायला लागली. एकच ती लहान यांच्यामध्ये ती जसं बोलते. आणि ते वर्कशॉप्स होते रवींद्रनाथ ओके, सेकंड फ्लोअरला. तर असं तिचा आहे प्रवास. पण तुम्हाला अशी इच्छा कधी निर्माण झाली की हिने ऍक्टिंग करावी आणि ही या फील्डमध्ये काहीतरी करू शकते? एक स्पार्क येतो ना एखाद्याकडे बघून, तो स्पार्क कधी जाणवला आणि का करावं असं वाटलं? ओके, ते पण सांगतो मी. कारण ही लहानपणापासून ना मिमिक्री, तर आम्ही बोले ट्राय करूया की ऍक्टिंग येते की नाही बघूया. पण आम्ही डायरेक्ट त्या फील्डमध्ये नाही गेले. पहिला 15 दिवसाचा आम्ही वर्कशॉप केला की बघू यामध्ये तिचं काय करिअर जर होत असेल तर. 15 दिवसाच्या वर्कशॉप नंतर ती बोलली मी करते. मग तो ऍडमिशन घेतला तिचा आणि हळूहळू मग तिचा प्रवास सुरू झाला. आणि हे सगळं एकदा वर्कशॉप वगैरेचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर आम्ही मग ऑडिशन स्टार्ट केले. ओके. एक लाईव्ह मध्ये एक एक्झाम्पल, कारण वर्कशॉपला तिला कॅमेरा समोर कसं बोलायचं वगैरे वगैरे, कधी कधी आम्ही पण जायचे तिकडे, त्यामुळे थोडी माहिती आम्हाला पण आहे. तर त्यानंतर ऑडिशनमुळे तिला डायरेक्ट अनुभव मिळाला की कशा प्रकारच्या ऑडिशन असतात. आणि ऑडिशनच तिचा मेन जो बेस जो होता ना ऑडिशन, म्हणजे 2 वर्ष तिने ऑडिशन दिले. एका दिवशी 4-5 ऑडिशन असे 2 इयर्स पर्यंत स्ट्रगल होतं. म्हणजे तिला अजिबात काम नाही, पण ती पण कंटाळली नाही. तिने तो स्ट्रगल कंटिन्यू केला आणि आज ती जे पण आहे, जसं मी परत एकदा सांगतो, तिच्या मेहनतीमुळेच आहे. कारण जसं एक एक्झाम्पल आहे की मला वाटते माझा मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियर, पालकांना वाटेल, पण मुलाकडे पण ते पाहिजे गुण. मुलगा व्हायच्या शेवटी मुलाला. तर जे आम्हाला वाटत होतं ते आमची तिने विश, जी आमचं स्वप्न होतं एक ऍक्ट्रेस व्हावं, ते तिने पूर्ण केलं. आणि शिक्षणही पूर्ण केलं तिने. म्हणजे दोन्ही आमच्या अपेक्षा पूर्ण केल्या ऍज अ ऍक्ट्रेस. आणि जे आमची विश होते मिनिमम तू जास्त नको शिकू, ग्रॅज्युएशन तरी कर, तर ग्रॅज्युएशन पण केली. प्राप्ती, तू मल्टीटास्किंग आहेस असं कळालं तुझ्या बाबांच्या बोलण्यातून. तुला सगळ्याच गोष्टी करायच्या आहेत किंवा सगळ्यांचेच अनुभव तुला घ्यायचे. जसं तू आता किक बॉक्सिंग करतेस आणि आताच तू ऍक्च्युअली ती कॉम्पिटिशन वरून डिरेक्टली शूटला आली होती आज. सो तो प्रवास किक बॉक्सिंगचा. आणि किक बॉक्सिंग म्हटलं की एक ना जखमा येतात अंगावरती आणि ऍक्ट्रेस म्हटलं तर त्या चालत नाहीत. सो तू ते सुद्धा बेअर करतेस आणि ऍज अ ऍक्ट्रेस सुद्धा काम करतेस, प्लस कॉम्पिटिशन्सला जाते, गोल्ड मेडलिस्ट आहे, सगळ्या जिंकून येते, सगळ्या गोष्टी तू मजा करत हे करतेस. सो तू ह्या सगळ्या गोष्टी करतेस. सो त्या गोष्टी बाबतीत ऐकायचंय मला, बिकॉज हे खूप कठीण आहे. शूटिंग प्लस तू आउट ऑफ मुंबई जाऊन कॉम्पिटिशन अटेंड करणं, पुन्हा शूटला येणं. जसं डॅडी म्हणाले की प्रत्येक गोष्टीत मम्मी पप्पांचा सपोर्ट असणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे माझं असं असतं ना की आत्ता तर
कधी कधी असं असतं की अजिबात बँकिंगच नाहीये, म्हणजे आज शूट करून उद्या टेलिकास्ट होतोय, तर आम्ही 16-17 तास काम आरामात करतो. व्हेरी व्हेरी नॉर्मल फॉर अस. आणि नसलं तरी ते 13 तास ते 14-15 तास माझ्यासाठी होतात, कारण मला मेकअप करायला वेळ लागतो, माझा मेकअप काढायला पण मला अर्धा पाऊण तास लागतो, तर तो वेळ जातो. ऑलरेडी सगळे गेलेले असतात. मग घरी गेल्यावर मग मम्मी डॅडी असतात, ते आयतं मला सगळं हातात मिळतं. जेवण, माझे पाय दाबून देणं, माझे हात दाबून देणं, बॅक मसाज, हेड मसाज, सगळं. असं कधी कधी असं होतं की मला सरप्राइझिंगली लवकर पॅकअप होतं. असं कधीच होत नाही, पण कधी कधी होतं असं की माझं लवकर पॅकअप होतं. लवकर पॅकअप झाल्यावर मी किक बॉक्सिंगच्या क्लासला जाते, कारण ते आहे असं, म्हणजे इथून गेल्यावर तिथे पण दमायचंच आहे, पण दॅट इज माय मी टाइम. म्हणजे मला तिथे जायला फार आवडतं. मी कधी कधी एक वेळेस फॅमिली फंक्शन अटेंड नाही करणार, पण मी किक बॉक्सिंगचा क्लास कधीच मिस नाही करत. ज्याप्रमाणे लाफ्टर दिलाय. सांगतो लवकर की आज आराम कर, तू एवढं काम करते. नाही मी जाणार. मग तिथे गेल्यावर म्हणजे असं असतं ना की इथून आले, मम्मी सगळं माझे टाईट्स, टी शर्ट, जे किक बॉक्सिंगचे कपडे आहेत, माझं किक बॉक्सिंगचं किट, कराटेचे कपडे, सगळं बॅग रेडी ठेवते. मी आल्या मी चेंज करते, सगळं हातपाय धुते, फ्रेश होऊन मम्मी हातात पाण्याची बॉटल देणार, सगळं आयतं देणार. सकाळी उठून डब्बा करणार, मग डॅडी मला सोडायला येणार. तर ह्या सगळ्या गोष्टी मला आयत्या मिळतायत, म्हणून मला ते करायला मिळतंय. ओके ना, की जर आता ऑब्व्हियसली मी इथे मालाडला रेंटवर राहते, पण मला अजिबात नाही आवडत एकटीला राहायला. माझी रूममेट आहे, बट आफ्टर ऑल किती पण आपण फ्रेंड्स असलो किंवा किती पण बेस्ट फ्रेंड असलो, तरी मम्मी पप्पाने एवढं प्रेम कोणीच करू शकत नाही. मम्मी पप्पांचं प्रेम इज अनकंडिशनल लव्ह. आणि बाकी सगळ्या रिलेशनशिप्समध्ये एक कंडिशन येते, तर त्यांच्यामुळे मला इतकं सगळं करायची इच्छा होते, नाहीतर मी तर करूच शकले नसते. आणि आता ब्लॅक बेल्टची एक्झाम देऊन आले, तर आज खरं तर माझी इच्छा होती मी सिक लिव्ह घेऊ, बट ठीक आहे, ओके. ब्लॅक बेल्टच्या एक्झाम बद्दल मी सांगतो, कारण काल ती जेव्हा आली रात्री घरी, अक्षरशः अशी येत होती, ती झोपली तशीच घरी, तर तिचं बॉडी खूप पेन होतं ना, तर तिची मम्मी बोलीची मॉलिश करूया. तिला माहिती पण नाही, ती झोपलेली होती. आणि जेव्हा तिने मॉलिश करताना बघितलं, तर पूर्ण तिच्या असे काळे असे मुक्कामार जसा लागतो ना अंगावर, जो तिची प्रॅक्टिस 2 दिवसची ब्लॅक बेल्टला गेलेली. ब्लॅक बेल्ट प्रॅक्टिस म्हणजे मिलिटरीला जशी प्रॅक्टिस असते तशीच असते. आम्हाला वाटलं की उद्याही जाईल की नाही याची गॅरंटी नव्हती, पण कॉल टाइम तिला आला. सकाळी तिला मी सोडून आलो अर्धवट, की खूप म्हणजे तिला म्हणजे काय बोलायचं समजत नाही, कसं मॅनेज करते सगळ्या गोष्टी. आम्ही दोघं पण म्हणून आम्ही जेवढा आम्हाला वेळ मिळेल, जेवढा पुश करता येईल, कुठलीही गोष्ट आम्ही नाही बोलत नाही. तुला जे करायचं फ्रेंड्स बरोबर भेटायला जायचं, जा, फिर, जे काय तू मजा कर, कारण तू मेहनत करते. आणि काही तिला काय वस्तू घ्यायची असेल तू घे, स्वतः कमवतेस, बिंदास घे, काही नाही, नाहीतर मी पैसे वरचे टाकेन, तू कर, तुला काय करायचं तर कर. म्हणजे मेन तिला एक मोटिवेशन जो असतो ना घरून, जे प्रत्येकाला हवा, मुलांसाठी स्पेशली आपल्या, तो असला ना तर मुलं, मी बोला ना कशाला जाते तिकडे, का जाते, असं केलं ना तर मुलं म्हणजे त्या डिमोटिवेट होतात, जाऊ दे म्हणून. मग तिला जी इच्छा असते करायची, ते आम्ही कुठल्याही गोष्टीसाठी आम्ही नाही बोलत नाही. ओके. माझ्या मम्मी पप्पांनी, म्हणजे मी घरी असल्यावर मी घरीच असते, मला नाही आवडत कुठे जायला. माझी मम्मी लिटरली बोलते, आता तर वेळ नाहीये म्हणा आता जायला, पण मम्मी लिटरली बोलते की तू जा, फ्रेंड सोबत फिर, तू नाईट आउट्स कर, तुझं एज आहे करायचं. आणि मला लोकांना भेटणं हाच मोठा टास्क वाटतो. मला नाही आवडत कोणाला भेटायला. मी घरी असल्यावर मी सांगते, आयदर मी फोन स्विच ऑफ करते किंवा मी सांगते की नाही सॉरी माझं शूट आहे, मी नाही येऊ शकत, असं बोलून. आणि मम्मी पप्पांना पण सांगून ठेवलेलं असतं. मग आता मम्मी पप्पा शिकलेत की बाबा हिला नाही जायचं, ते कारण सांगतात. पण मला नाही आवडत कुणाला भेटायला, मला नाही आवडत कुठेच जायला. तुला तुझा मी टाइम आवडतो? मी टाइम आवडतो, मला फक्त क्लासला जायला आवडतं, आणि मला घरी मम्मी पप्पांसोबत टाइम स्पेंड करायला आवडतं. मग मी जेव्हा घरी असते ना, तेव्हा टेक्निकली पप्पांची पण सुट्टी ते घेतात, ते सुट्टी घेतात. मग आम्ही एकत्र आयदर बाहेरून पिझ्झा मागवणार किंवा मम्मी काहीतरी छान बनवणार असं.
जसं मगाशी तू म्हणालीस की मला फॅमिलीकडून खूप सपोर्ट आणि तुमच्या एकंदरीत कन्व्हर्सेशनवरून कळते की तुम्ही खूप छान एक फॅमिली आहात, आई वडील आणि एक मजा करताय, सगळ्या गोष्टी छान सुरू आहेत. पण एक असं फनी मुवमेंट लाईफ मधला किंवा इमोशनल मुवमेंट जो मी ऐकलाय आणि तुला बाबांकडून ऐकायचा इमोशनल मुवमेंट, फनी मुवमेंट अजून नाही ऐकलाय. इमोशनल मुवमेंट्स मी सांगेन, फनी मुवमेंट्स म्हणजे ती स्वतःच फनी आणि आमची डेली काय ना काय फनी मुवमेंट्स असतात, त्याच्यामुळे त्यामधनं सॉर्ट आउट करून एखादी गोष्ट सांगणं थोडंसं कठीण आहे. पण हा इमोशनल मुवमेंट्स मी नक्की सांगेन की ती जेव्हा नॅशनलसाठी चेन्नईला जवाहरलाल नेहरू स्टेडियम हा तेच तिकडे नॅशनल खेळायला गेलेली आणि आम्ही इकडे खूप वाट बघत तिला मिळेल की नाही, गोल्ड मेडल मिळेल की नाही, कारण तिने प्रॅक्टिस नाही केलेली, कारण तिला शूटमुळे ना हार्डली 2-3 दिवसात प्रॅक्टिस, नॅशनलला खूप वर्षाची प्रॅक्टिस लागते. तर आम्ही गेलो, तुझी इच्छा आहे ना, जा, नाही मिळालं तरी चालेल, तू इच्छा पूर्ण कर. आणि तिथून तिने मला आणि मी त्या दिवशी मला वाटते माझ्या बहिणीची 25 का 30 काहीतरी अॅनिव्हर्सरी होती, मी तिकडे अटेंड करायला गेलेलो आणि तिची मम्मी होती सांडला मी शहाडला होतो. तर तिने दोघांना कनेक्ट केलेला व्हिडिओ कॉलमध्ये आणि आम्हाला असं मी हात ठेवला आणि हात काढून असं मेडल दाखवला. दोघेही आम्ही रडायला लागले, आमच्यामुळे ती पण रडायला लागली. म्हणजे आम्ही एक्सपेक्ट नाही केलेलं की हिला मिळेल आणि नॅशनलला गोल्ड मिळणं म्हणजे खूप आम्हाला प्राऊड होतं, म्हणजे एक आनंदाश्रू होते ते. आम्हाला खूप बरं वाटलं. आणि आतापर्यंत तिने, जसं मी सांगितलं पण तिने सांगितलं असेल माहित नाही, 17 गोल्ड मेडल तिने घेतलेत आतापर्यंत आपल्या इंडियासाठी. त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट, नॅशनल आणि स्टेट हे तिन्ही पण कव्हर आहे आणि ती सगळं बॅलन्स करते. कधी आलात तुम्ही घरी वगैरे तुम्हाला मेडल मी दाखवेन तिचे खूप तसे. ह्या सगळ्यात मी मम्मी पप्पांचा तर सपोर्ट आहे, बट त्या कॉम्पिटिशन पर्यंत पोहोचवलं मला माझ्या सरांनी, म्हणजे किक बॉक्सिंग आणि कराटे सरांनी. म्हणजे ऑब्व्हियसली मी 2022च्या एप्रिलमध्ये क्लास जॉईन केला होता, मिड ऑफ एप्रिल, आणि मी मग डिस्ट्रिक्ट खेळले, तिथे गोल्ड मिळालं, मग स्टेट्स खेळले, तिथे गोल्ड मिळालं. आणि ऑगस्टमध्ये, म्हणजे हार्डली 3-4 महिन्यांचा गॅप आहे, 3-4 महिन्यांचा गॅप आहे. ह्यात नॅशनल्स खेळणं हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. चेन्नईला जाऊन, एकतर मी महाराष्ट्राच्या बाहेर कधी आयुष्यात गेले नव्हते, फक्त सातारा, कोल्हापूर सिरियलच्या निमित्ताने, शूटच्या निमित्ताने. तर तिथे जाऊन तिथे नॅशनल्स खेळणं ही मोठी गोष्ट होती. तर ते सरांमुळे माझ्या पॉसिबल झालंय की त्यांनी तो विश्वास दाखवला की येस, प्राप्ती कॅन डू इट. आणि आम्ही 4-5 जणच होतो नॅशनल्स खेळणारे महाराष्ट्रामधून. तर तिथे गेल्यावर खेळलो आणि जेव्हा मी जो माझा काता तो परफॉर्म केला, तर माझ्या सरांना आधीच कळलेलं की, त्यांनी परफॉर्मन्स बघून त्यांना कळलं की हिला गोल्ड आहे, पण त्यांनी मला नाही सांगितलं. मला जेव्हा मेडल मिळत होता, म्हणजे फर्स्ट डेला माझं झालं सगळं इव्हेंट, त्याच्या 5th डेला मला मेडल डिक्लेअर झालं. तर तेव्हा जे काय मला प्राऊड फील झालं होतं. आणि आता पण माझे दोन्ही सर, विघ्नेश सर आणि उमेश सर, हे दोघं खूप काळजी घेतात. इव्हन माझे सिनियर्स आहेत, जे ब्लॅक बेल्ट झालेले आहेत सगळे, माझी बॉईजची गँग, तर ते लोक पण खूप काळजी घेतात. आता मी ब्लॅक बेल्टच्या कॅम्पला गेले होते, ट्रेनिंगला, एक्झामला. तिथे पण दे मेड शुअर की प्राप्तीच्या चेहऱ्याला एक पंच पण लागला नाही पाहिजे. बाकी तुम्ही धुवा दिला, काहीच हरकत नाही, पण तिच्या चेहऱ्याला काहीच नाही लागलं पाहिजे. तर तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी 2-3 वर्ष ते मेंटेन ठेवतंय की मला काहीच कुठे लागतं कामा नये, मला जोरात नाही मारणार. खूप खूप पार्शलिटी, पण खूप लाड करतात माझे. आणि मला मला स्पोर्ट्स ही फील्डच इतकी आवडते, कारण तिथे ना कोणीच प्रिटेंड नाही करत की मी ही नाहीये. कसं सांगू मी, ग्लॅमर एक आणत नाही. हा, ग्लॅमर, पण तिथे मला मेकअप करायची पण गरज नाही पडत. मी अशी एव्हरीबडी इज रॉ, कोणीच प्रिटेंड करत नाही, कोणीच फेक वागत नाही, सगळे छान असतात. मला स्पोर्ट्स ही फील्डच फार आवडते. आणि आम्ही जातो नॅशनल्स खेळायला, डिस्ट्रिक्ट तर इथे मुंबईलाच असतं, स्टेट्स खेळायला बाहेर. इतकी धमाल येते ना. एकतर तिथे चेन्नईला गेले होतो, तिथे त्यांचं वेगळं जेवण, साऊथ इंडियन जेवण, मज्जा येते. मला फार आवडतंय सगळं. जर मी विचारलं की बाबांनी एवढा सपोर्ट केला, आईने इतका सपोर्ट केला, आणि आता तुला बोलायचं त्यांच्यासाठी काहीतरी इमोशनल किंवा मन व्यक्त करायचंय तुझं काय बोलशील? कारण हे
क्षण खूप कमी येतात लाईफमध्ये. काय आपण मजा करतो, जसं पप्पा म्हणत होते तुझे की आम्ही खूप मस्ती करतो, आमची फॅमिली खूपच मजा करते, आम्ही टाइम स्पेंड करायचं म्हटलं सुट्टी चला बाहेर फिरायला जाऊया, अशी तुमची फॅमिली आणि एक हस्ती खेळते. टचवूड नजर नको लागू दे. पण आता जर बोलायचं म्हटलं तर काय बोलशील? मी रडते यार. मी नाही रडणार, पण कालच खूप रडले मी एक्झाम मध्ये मार खाऊन. तुला असं आलंय आता भरून, कारण तू बोलतो तुला नट पेट येतो, चालू करू नको थांबून. नाही नावच आहे ना नळ. हो मी रडणार नाहीये, पण आतापर्यंत जे काही मिळालंय ना ते सगळं माझ्या मम्मी पप्पांमुळे मिळालंय. आणि पेरेंट्स जर सपोर्ट नाही आहे ना तर काहीच नाहीये आयुष्यात, काहीच नाही. पेरेंट्स किंवा जर मला सख्खे भाऊ बहीण असतील तर त्यांचा सपोर्ट, बट त्यांच्यामुळे सगळं आहे. आणि ते इतकी सेवा करतात, इतके लाड करतात, सगळे हट्ट पुरवणार, सगळे करणार, सगळं. आणि जे काय ते म्हणतायत की सगळ्यांची रिस्पेक्ट करते, मोठ्यांना उलट नाही बोलत, हे लहानपणापासून हे त्यांनीच ते संस्कार दिलेत मला, म्हणून ते आलेत. ते ऑब्व्हियसली स्वतःहून नाही कळत. आजकालचे तर खूप मुलं असतात जे उद्धटपणे वागतात, तर ते त्याच्यानं त्यांच्या पेरेंट्सचे संस्कार असतात तसे. ते वेळेवर ओरडत नाही आणि मग ते उद्धटपणे वागतात. तर त्यांचं हे ह्या सगळ्यात क्रेडिट आहे की त्यांनी हे सगळं केलंय, म्हणून मी आज इथपर्यंत आहे. वेल मॅनर्ड, वेल डिसिप्लिन, आणि इतकं सगळं अचीव्ह करते. अजून खूप अचीव्ह करायचंय. सो थँक्स टू देम. मी रडणार नाहीये. रिमाइंडर देते स्वतःला. मी रडले तर डॅडी पण रडतील. बोल. पॉज गेला तुझा. ऑकवर्ड पॉज गेला. ठीक आहे. मला तुम्ही इतके फनी मोमेंट्स बोलताय, मला ऐकायचेच ते एखादा फनी मोमेंट जो खरंच घडला आणि तुझ्यामुळे. कारण मी जसे ओळख झाली ना आमची, तर प्राप्ती खूप फनी आहे, प्राप्ती खूप फनी आहे, खूप फनी आहे. आता ऐकायचंय काय फनी करते ती. बाबाकडून तुमच्या ऐकायचं. तरी काय आठवतोय? अरे कानात सांगा कोणतं तरी खूप फनी आहे. नाही तो नाही सांग. कोणता ना जो मगाशी बोलले ते. एक मिनिट. आता सो मी हिला विचारलं इंटरव्ह्यूच्या आधी की अंदाजे काय प्रश्न असणार आहेत वगैरे, सांग थोडं प्रिपेअर व्हायला. तर ती बोलली की मी तुला दोनच आयडिया देते, एक मी विचारेन इमोशनल मुवमेंट आणि एक विचारेन फनी मुवमेंट. तर मी डॅडींना विचारलं की डॅडी तुम्ही इमोशनल मुवमेंटला आणि फनी मुवमेंटला काय सांगाल? डॅडी बोलतात की तू जन्माला आलेलीस तेव्हा. मी बोलली आता हे फनी आहे की इमोशनल आहे? ही जन्माला आलेली हीच फनी गोष्ट. जोगं पार्ट पण खरंच काय तुमचे फनी मोमेंट्स ऐकायचे, कारण एवढं फनी झालं ना, तर इच्छा होते ऐकायची. प्राप्ती तू सांगा. ओ शिट, मला काल काय जेवली होती ते आठवत नाही. खरंच फनी असो. गोष्ट आहे ना. नाही आठवते. मी बरेचदा असं कालच आहे की मी मम्मी माझ्या पोटात लचक आली आहे, मम्मी पोटात लचक. मम्मी पोटात कशी लचक येईल? नाही तू काहीतरी कर ती पोटात. असं बरेचदा होतं की मला काय होतंय मला कळतच नाही आणि मम्मी पप्पा कन्फ्युज होतात की काय नक्की काय होतं. दॅट इज फनी, राईट? दॅट इज फनी. यू हॅव टू लाफ. लक्षात आली तर आपण बाम वगैरे You have to laugh. काय करणार? खरंच यार, तुला तुमचे किस्से ऐकायला खरंच आवडतील, पण आता तुम्हाला आठवत नाही. आठवत नाही यार खरंच. म्हणजे कारण असे खूप सारे आहेत की Society. त्यातला कुठला सांगू? कुठलं करायचं ते लक्षात नाही येत. नाहीतर खूप, कारण आम्ही एकत्र असले तर काही ना काय आमची मस्ती चाललेली असते तिघांची. तिघांची मस्ती चालू असते. बरोबर. जेव्हा तुम्ही सगळे एकत्र फिरायला जाता, पण आता मिळत नाहीये तुम्हाला फिरायला जायला आणि तुम्हाला वेळच नाहीये. तुम्हाला एक दिवस मिळतो, मग बाबा सुट्टी करता, आम्ही घरात टाइम स्पेंड करतो. पण असं आलं की 4-5 दिवस माझं सुट्टी मिळाली ना, तर कुठेतरी जायचंय, तर कुठे जाल? तू मला बोलू का की स्केड्युलर आहे आणि हा इंटरव्ह्यू बघा. ह्यांची इच्छा आहे की मला 4-5 दिवस सुट्टी मिळो. थांब जरा, मला बॅन करते इकडे. नाही, आणि खरोखर आमच्याकडे प्लॅनिंग खूप आहे, पण तिला सुट्टी मिळत नाही. पण जर एखादं जसं आता नातेवाईक, आता हिच्या मम्मीचे नातेवाईक आहेत पेनला, तिला खूप आवडते कारण तिथे असं प्रॉपर असं लेक वगैरे आहे. खूप वर्ष ती आधी गेलेली, पण सुट्टीच नाही कारण तिकडे, कारण कुठे बाहेर गेलं तर एका दिवसामध्ये पॉसिबल नाही, कमीत कमी 3 दिवस. दुसरा आमचा एक प्लॅन असतो गावी. आम्ही कोकणातले असल्यामुळे 1 दिवस जायला 1 दिवस यायला. सुट्ट्या किती देणार?
कारण गावी तर एवढी धमाल आहे ना, आमच्या समोरच बीच. हा, आता जसं तू विचारलंस की डेस्टिनेशन कोणतं असेल, तर माझं गाव मालवण. वा, म्हणजे तिथे सगळं आहे. हा, तिथे सगळं आहे. सगळे नेचर, एव्हरीथिंग, बीचेस, समुद्र, सगळं आहे. त्यामुळे दुसरीकडे कुठे जायचीच गरज नाही पडत. आता मला ऍक्च्युली गणपतीची सुट्टी हवी आहे 5-6 दिवस. ती जर मी सोशल मीडियावर किंवा युट्यूबवर हा इंटरव्ह्यू जाणार आहे, मी अपील करते सुट्टीसाठी. कारण गणपतीची सुट्टी हवी आहे, कोकणात जायला प्लीज. बँकिंग करून जा म्हणते ते. कोकणामध्ये मॅक्झिमम लोकांचे गणपती गावी असतात. गावी आहे, 6 दिवसाची प्रॉपर सुट्टी हवी असते. आणि आमच्या स्वतःच्या अशा 11 दिवसाचे गणपती आहेत. स्वतःचा गणपती असल्यामुळे मला तरी जाणं गरजेचं आहे. आज 3 वर्ष आहेत, ती शूटला असल्यामुळे तिला ना मी एकटाच जातोय, आणि ती असल्यामुळे मम्मीला पण तिच्या जाता येत नाही, कारण तिच्यावर कोणतरी हवं. तर गावचे एवढे ते कधीपासून 3 वर्षापासून मागेले होते, ह्या वर्षी ती का घेऊ नये. आणि आम्ही मालवणी असल्यामुळे घरात आमच्या प्युअरली सगळ्या बहिणी वगैरे मालवणी. जरा मालवणीत बोला ना काहीतरी. शिवी नाही. शिवी जर मी मालवणीत बोलायचं माय डिअर त्याचा अर्थ करा. नका बोलू. हा, शिवी नाही. मालवणीत बोलायचं असेल तर प्राप्तीसाठी काहीतरी बोला. जसं आता गावी तिला आता बोलवतात, राईट, तर प्राप्ती ना म्हणजे मला विचारत नाही माझ्याबद्दल किंवा काहीतरी असं छान बोला, पण मालवणीत जे काय छानच बोलायचं. हो, छान बोलायचंय. मला असं गावची जी वहिनी आहे माझी छोट्या भावाची, कारण ह्या वर्षी तरी ती का आणतलच की नाही. दरवर्षी तास सांगतस पण आणलंच नाही. सगळे गाववाले विचारतात ह्या वर्षी घेऊन यायचं. आम्ही खूप फॅन असतो तिची, सगळेजण सिरियल बघतात, पण तू घेऊन नाही येणस. पण ते अशी मला सगळे हे करत असतात. आणि मला एकदम फ्लुएंटली येते मालवणी, कारण कोकणामधला नियम आहे, तुम्ही कुठल्याही जातीचे इकडे असाल, गावी प्युअरली तुम्हाला मालवणीतच बोलायचं आहे. किती मराठी बोलायचा प्रयत्न करा, आमच्या गावी तुम्हाला. त्यामुळे आम्ही लहानपणापासूनच, जसं आम्हाला सुट्टी लागायची स्कूलला, आज लास्ट पेपर आहे, दुसऱ्या दिवशी तिकीट असायची रेडी, आणि 13 जूनला स्कूल चालू होते, 12ला आम्ही इकडे यायचे. म्हणजे 2 महिने, म्हणजे तो आम्हाला जो ओढ आहे लहानपणापासून गावची. आणि आमचं कसं, आम्ही स्वतः आंब्याचे व्यापारी आहेत, म्हणजे आमच्या इथे बागा वगैरे सगळ्या आहेत. त्यामुळे गावी गेलं तर सुपर. आणि फिश हिची वहिनी जी आहे ना, आम्ही असं नाही, काही लोकांचे कसे गावी घर बंद असतात, मग तुम्ही गेलात तर 1 दिवस साफसफाई करा, तसं आम्हाला नाहीये. आम्ही फक्त जायचंय तिकडे, ताट आमचं रेडी, फिश वगैरे सगळं रेडी असते तिकडे. म्हणजे आमची पिकनिकच असते. म्हणजे आम्हाला साफसफाई नको करायला, जे पण आम्ही दिवस राहू तर आमचं एक प्लॅनिंग असते. गावी गेले की आमची कुलदेवच रेडकर म्हणजे रेडीचे वेंगुर्ला, तर आमची कुलदेव. एक दिवस आम्ही मग बस बुक करणार सगळी फॅमिलीची, मग ती रेडी देवीला जाणार, ते रेडीचा गणपती, आणि तिथे रेडकर खानावळ आहे, तिकडे आम्ही जेवणार, येताना जेवणार, कारण देवीला जातोय ना पहिला नॉनव्हेज येताना, बरोबर. घरी येताना नाही चालतंय. खूप बाबा तुझे वाहत गेले समुद्रात बुडाल. नदीवर राहायचं. तर आमचे असे प्लॅनिंग असतात, 1 दिवस तिकडे आणि गणपतीला 2-3 दिवस. गणपतीला तर शक्यतो पॉसिबल नाही, कारण घरात गणपती असल्यामुळे. कधी मे महिना वगैरे असला तर त्या मे गणपतीमध्ये इव्हन आम्ही मुंबईला आले तरी 11 दिवस खात नाही, कारण गावी 11 दिवसाचे गणपती असतात. गणपतीत आणि नवरात्रचं आम्ही नाहीच खात, नाही खात आम्ही स्पेशली. पण आता जर प्राप्तीसाठी, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि ती सगळे तिला बोलवायला, सो प्राप्तीसाठी काय बोलायचं असेल पण मालवणीत, तर काय बोलणार? छान. साठी शब्द आठवावे लागतात ना, असं रेग्युलर बोललं तर पटापट बोल, पण नेमकं तुला काय बोलायचं तर माझ्या तुका मालवणी येणार नाही येताना मका आपण दोघे पण बोलूया. माझी थोडीशी वीक आहे, मला अजून छान शिकायचंय, कारण मला जायचंय मालवणात. माझ्यासाठी तुम्हाला काही बोलायचं असेल तर काय बोलाल? जे तिच्याबद्दल मी बोललोय ना, त्याच मी मालवणीत बोलतोय. प्राप्ती खूप समजूतदार असा, सगळ्यांची रिस्पेक्ट करता, आणि खरोखर आमका अभिमान असा की सगळ्यांका मुलगी असावी तर अशीच, कारण तिने मुलाची पण आमची इच्छा पूर्ण करून टाकल्याने. कारण खूप मस्तीखोर असा, तिचे फ्रेंड जास्त असत ना, जास्त जेंट्स असत मुलं. म्हणजे ती लहानपणापासून फायटिंग वगैरे. एक किस्सो मी सांगते तुमका. आमच्या बाजूक ना एक मारवाडी रिंकू म्हणून जैन, तिका राग खूप येता, म्हणजे तिका भडकवलं ना, मग कोण पण असू तर तो तिका चिडवत होतो चिमटे काढून.
एक असा मारल्यावर तो डायरेक्ट आडवच झालो. काय सांगू आता तुमच्या त्याचं. तर ती लहानपणापासून मस्तीखोर असतात, पण असं ती म्हणजे प्रेमळ पण असतात आणि फायटर. म्हणून मग तिने ही जी फील्ड असा किक बॉक्सिंगची मी एक थोडक्यात सांगते. किक बॉक्सिंगला पाठवूची मेन कारण असा होता की आता जे चालला मुलींना छेडछाड वगैरे, तर आम्ही काय बोललो की तू एक काम कर, बेसिक तरी कोर्स घे की तुका कमीत कमी सेल्फ डिफेन्स येऊ खोया. तर तिका आम्ही काय केलं, जसं उमेश सर क्लासेस लालबागला वर्कशॉप चालू होतं, बोल जा तू असंच टाइमपास म्हणून जा, तुका जमला तर पुढे ऍडमिशन घेऊया, नाही तर मग मधूनच सोडून टाक. तर तिने 15 दिवसात प्रॅक्टिस केला. नंतर तिका आम्ही विचारलं की तुका ऍडमिशन घेऊचा काय, तो मी घेतलं. आणि जसं तिने प्रवास पुरतो सांगितलं, स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि नॅशनल, आणि त्याचा फायदा तिका, जसं तुम्ही सोशल मीडियावर तिचा एक किस्सो असा मालाडचो, 12 वाजता ती येत होती स्टेशनला, तर कुठल्या तरी पोरग्याने तिका धक्क मारल्या. ती गर्दीत ना तशी पाठी गेली. तिघे जण होते वाटतं ना, एकच होता, आणि त्याने असं धक्का म्हणजे त्याने टच केला असं साईडला. आणि मग मी त्याला आय वॉज फिगरिंग आउट की हा कोण आहे, कोणी मारला, कारण स्टेशनवर खूप गर्दी असते. तर माझ्या हातात फोन होता, आयफोन 12 होता तेव्हा. त्याची कॉलर पकडली आणि फोन डोक्यात टाकला आणि डोचको फोडून टाकलं. टाकलंय. तर असं आहे. बट किक बॉक्सिंग म्हणजे सेल्फ डिफेन्समुळे, मार्शल आर्ट्समुळे किंवा जो काही स्पोर्ट आपण शिकतोय त्यामुळे खूप कॉन्फिडन्स येतो आपल्यात. आपल्याला जमलं नाही मारायला तरी तो कॉन्फिडन्स असतो की हा मी याला मारू शकते. सो या येस, तुला त्याचा खूप उपयोग झाला. तुझे खूप लुक्स होतात सिरियलमध्ये काम करत असल्यामुळे, तुला खूप एक्सपेरिमेंट करायला मिळतात. जसं तुझा नवरीचा लुक होता, रिसेंटलीच झाला नवरीचा लुक, प्लस घोड्यावरून स्वार होऊन आलीस. सो बाबांना विचारायचंय, नवरीच्या लुक मध्ये बघून किती इमोशनल झाला असेल, आणि घोड्यावर स्वार होताना घोडे स्वार असतात. एक मला सांगावं असं वाटेल, जसं आता लहानपणी चौपाटीला जातात मुलं घोड्यावर बसणार, तर तसा तिला कधी ती आलीच नाही वेळ. म्हणजे ती लाईफ मध्ये फर्स्ट टाइम घोड्यावर बसली, आणि तिला म्हणजे आम्हाला पण शॉक झाला, कारण जेव्हा तिने फोटो ती आमच्यासाठी सरप्राईज होता की तिने ते पहिले आज दाखवले नाहीत फोटो आम्हाला, फक्त असे बेसिक दाखवले, आम्हाला टक्का घोड्यावर बसेल आणि उतरेल एवढंच असेल. तर जेव्हा कळलं ही घोडा पळवणार, तर आम्ही काय तू डमी वापर, तसं नको, कारण तू कधीच नाही चालवलं, घोड्यावर ती फर्स्ट टाइम बसले. पण ती बोलली काही मी पडले, मला लागलं तरी चालेल, पण हे सीन मी स्वतःच देणार. तिला आता सोशल मीडियाला पण तिच्या वाटे इंटरव्ह्यू काचतोय तो, तर तिला का सगळ्यात बहुतेक स्टंट ती स्वतःच देते अजूनही, जे पण आतापर्यंत झालेले आहे. तर ते खरोखरच म्हणजे आश्चर्य आम्हाला वाटलं. आणि जे ती उतरली आहे साडीमध्ये, तो सीन घोड्यावरला जी उतरली आहे ना, अशी पाय टाकू, म्हणजे प्रोफेशनल एखादा असते ना घोडे करणार, म्हणजे आम्ही बोललो बापरे हे पण करू शकते, त्या शिकवणाऱ्याला पण जाईल. एवढ्या कमी वेळामध्ये त्यांनी कसं काय शिकवलं. जी मुलगी लाईफ मध्ये कधी घोड्यावर बसली, ती चालवतीये, कमी वेळामध्ये शिकलीस ना. शिकले पण नाही, डिरेक्टली मला बसवलं. त्याच्या आधी तर मला भीती तर ऑब्व्हियसली वाटत होती, बट मला मज्जा आली. म्हणजे ते असतं, आय डोंट नो, मी ज्या पण अॅनिमल्स सोबत शूट केलंय किंवा त्यांच्यासोबत टाइम स्पेंड केलाय ना, माझं एक त्यांच्यासोबत कनेक्शन झालंय. आता ती फिमेल हॉर्स होती आणि तिचं नाव होतं रज्जो. तर तिची मी खूप लाड करत होते, आणि म्हणजे रज्जो हाव यू बेबी असं वगैरे. तर ती शी वॉज कनेक्टिंग, कनेक्ट तर झालेला, बट शी वॉज रिस्पॉन्डिंग मी. ओके, माहित नाही, आधी तर मी घोड्यावर बसले, ठीक आहे, पहिल्यांदा आले मी कॉल टाइमला 8:30ला, आणि मी बसले, म्हणजे दादा मी जीन्स घालून आले, तर मला पॅन्ट्सवर एकदा बसून ट्राय करायचं साडीच्या आधी. मग मी बसले, आणि ते इथे असे 2 हे पकडायचे असतात, तर तिला जर राईटला बोलवायचं असेल तर राईटवाला ती रशी काय बोलतात त्याला ते खेचायचं, आणि लेफ्टला बोलवायचं असेल तर लगम लेफ्टवाली खेचायची. मला असं होतं की तिला त्रास नाही झाला पाहिजे माझ्यामुळे, तर मी लेफ्टला, बाबू लेफ्ट 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 लेफ्ट, तिची राईटला जाते, बाबू लेफ्ट, नंतर मॅडम को ऐसे नहीं जाएगी, उसको कैसे समजेगा आपको मराठी. बट अॅनिमल्स मध्ये ना खूप माणसांपेक्षा खूप जास्त अक्कल असते, आणि ते खूप चांगले असतात माणसांपेक्षा. तर त्यांना कळतात की कोण चांगले आहेत, कोण वाईट आहेत. मी चांगली आहे म्हणून त्याचं कनेक्शन होतं माझ्यासोबत. आणि लग्नाचं तुम्ही बोलला तर लग्नाचं तिचं सीन आहे, तर खरोखरच आम्हाला रडू आला की फ्युचरमध्ये
कधीचं लग्न होईल आणि ही जाईल, म्हणजे ते बोलतात ना की एक भावनिक क्षण. भावनिक क्षण होते. तर तर तो एक खूप आम्हाला म्हणजे इमोशनल बोलू शकतो ते, की कधी ना कधी ती वेळ आमच्यावर पण येणार आहे. आता ती मालाडवरनं यायचं कारण मुळात असं आहे की तिला आमच्या बरोबर झोपायचं असतं. की तुम्ही वेळेत बोललात की एक ती 2-3 तुमच्या तास पोटातच का झोपते होईना. ना तू त्यांच्या. हा म्हणजे कसं आहे, तिला सवय मम्मी आहे इथे, ना माझ्या पप्पा हातावर. इथे आणि मी इथे आणि डॅडीचा आणि लहानपणापासूनच ती आमच्या सेंटरनच झोपली आहे. हम्म. अजूनही तिला सवय आहे माझ्या हातावर झोपायची, आणि आम्ही मस्तपैकी अशी मिठी मारून रात्रीची झोपतो. तर तो एक प्रेम आहे. त्याच्यामुळे ती मालाडला ती 1 वाजता जरी फोन केला ना, डॅडी मी येऊ का, तर आम्हाला कळते तिला मालाडला राहायचं नाही, तिला यायचं आहे, सरळ हे कर, ओला उबेर बुक कर आणि ये. म्हणजे ते आम्हाला एक तिच्या शब्दामधनं जाणवतं. म्हणजे एवढा आमचा अटॅचमेंट आहे. कारण तिला पण माहिती आहे आम्ही आई वडिलांना वेळ देऊ शकत नाही. जे काय 2-3 तास भले ते झोपताना तो तरी वेळ देता येईल. तर मला वाटतं आम्ही फुकटची 1 वर्ष रेंट भरतोय त्याचा, ती राहतच नाही तिकडे. म्हणजे जास्त करून ती, आणि ते आम्हाला पण वाटते कधीतरी इमर्जन्सी अबाउट द एरिया ऑल्सो. म्हणजे मला माझ्या एरियात खूप छान, ऑब्व्हियसली घर, सेफ हो. एरिया, पण तिथे आपलं पण आपलेपण, वाटतं. हा. हा, मला फार आवडतं. ते तुला ती झोप तिकडेच लागणार, झोप तिकडेच तिकडेच लागते. लागते. हो, हो. तू अख्खं वर्ष आयुष्य घालवलंयस Correct, तिकडे. correct, त्यामुळे correct. मला खरंच गप्पा म्हणून खूप छान वाटलं. अजून खूप गप्पा खूप बोललो. अजून बोलावंसं वाटतंय, बट आता असं झालं की वेळ कमी पडतो आणि तुला शूटला पण जायचंय. बाय द वे आम्ही तिच्या सेटवर आलोय इंटरव्ह्यू घ्यायला. विचारला वेळच नाहीये. थँक्यू सो मच. थँक्यू आका एवढ्या गप्पा मारण्यासाठी आणि एवढं खुलून बोलण्यासाठी. थँक्यू सो मच. पण काही राहिलं असेल बोलायचं एकमेकांना, प्रेक्षकांना, काही असेल तर आता बोलू शकता. काही नाही, तुमच्या चॅनलचं खरोखर आम्हाला तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला सुद्धा बोलवल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या चॅनलला सबस्क्राईब सगळ्यांनी नक्की करा. आणि हा आमचा व्हिडिओ तुम्ही पहा, कारण यामध्ये खूप फनी गप्पा आल्या आहेत. त्यामध्ये मालवणी टच आहे, थोडा इमोशन पण आहेत. सगळ्याच गोष्टी आपण कमी वेळामध्ये कव्हर केल्यात. तर मला असं वाटतं सर्वांनी ही इंटरव्ह्यू आमची स्पेशली, म्हणजे प्राप्तीची स्पेशली तुम्ही पहा. मला जेव्हा मराठी मनोरंजन विश्वमधून फोन आला की आपल्याला फादर्स डेचं इंटरव्ह्यू करायचंय, मी खूप एक्सायटेड होते. कारण पप्पांसोबत पहिल्यांदा असं फक्त पप्पांसोबत ऑन कॅमेरा इंटरव्ह्यू करणार आहे. आणि त्यांना सांगितलं की उद्या प्लीज जमलं तर सेटवर या, कारण मला वेळ असा नाही मिळणार आहे. सो थँक्स टू यू गाईज की तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतला, ती अपॉर्च्युनिटी दिली ते सगळं बोलायची. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.